नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला चंपाषष्ठीला खंडोबाची तळी कशी भरायची, तसेच कोणता नैवेद्य ठेवायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा आहे ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात। जसे देवीचे 9 दिवसाचे नवरात्र असते, तसेच खंडोबा देवाचे 6 दिवसांचे नवरात्र असते। देवीचे जसे नवरात्र झाल्यावर 10व्या दिवशी दसरा असतो, तसेच खंडोबाचे सुद्धा नवरात्र झाल्यावर चंपाषष्ठी साजरी केली जाते। खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला सुरू होते, तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला समाप्त होते। तर यावर्षी खंडोबाचे नवरात्र 21 नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून 26 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे। तर चंपाषष्ठी ही 26 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे। तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते। तर खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। महाराष्ट्रातील जेजुरी इथे चंपाषष्ठी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। तसेच मल्हारी मार्तंड हे शंकराचा एक अवतार आहे। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना केली जाते। घरोघरी चंपाषष्ठीला तळी भरणे हा घरातील एक कुलाचार असतो, त्यामुळे घरोघरी खंडोबाची तळी भरतात। तर आपण तळी कशी भरायची ते बघणार आहोत। या नवरात्रीत खंडोबाची पालखी काढली जाते। नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी उपवास सोडतात आणि 6 दिवस देवापुढे नंदादीप म्हणजे अखंड दिवा ठेवतात आणि तसेच खंडोबाची भरपूर सेवा करतात। तर चला तर मग आपण सुरुवात करूया कशाप्रकारे तळी भरायची। तर सर्वात पहिले एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावर पिवळ्या रंगाचेच वस्त्र घ्यायचे आहे आणि जर तुमच्याकडे खंडोबा देवाचा फोटो असेल तर तो फोटो पाटावर ठेवायचा आहे। तर सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता इथे पहिले पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून फूल वाहून घ्यायचं आहे। तर आता इथे जर तुमच्याकडे खंडोबा देवाची मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करायचा आहे सर्वात पहिले, नाही तर इथे टाक असेल तुमच्याकडे खंडोबाचा तर टाकाचा अभिषेक करायचा आहे। माझ्याकडे खंडोबा देवाचा असा टाक आहे तर मी त्याचा अभिषेक करणार आहे। तर एका ताम्हणामध्ये खंडोबा देवाचा टाक घेतला आहे। सर्वात पहिले 5 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने करायचा आहे। तर पाण्याने अभिषेक करणार तेव्हा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री नमो मार्तंड भैरवाय स्नानम समर्पयामी। पंचामृताने अभिषेक करायचा आहे, ओम श्री मार्तंड भैरवाय पंचामृत स्नानम समर्पयामी आणि नंतर शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करायचा आहे, तेव्हा म्हणायचं आहे ओम श्री नमो मार्तंड भैरवाय शुद्ध स्नानम समर्पयामी। नंतर तो खंडोबा देवाचा टाक एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्ती एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे। आता इथे पाटावर एक ताम्हण घ्यायचं आहे, ताम्हणामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावर अष्टदल कमळ काढायचं आहे। तर इथे हळदीने काढून घेतलेले अष्टदल कमळ तुम्ही बघू शकतात। नंतर त्यावर मध्यभागी एक कलश ठेवायचा आहे, पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। त्या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू, सुपारी, दुर्वा घालायचा आहे। नंतर कलशाला पिवळ्या रंगाचा धागा बांधून घ्यायचा आहे, पिवळ्या रंगाचाच बांधायचा आहे हे लक्षात ठेवा, लाल रंगाचं सूत बांधायचं नाही आहे। नंतर या कलशावर 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं ठेवून घ्यायची आहे। तसंच आता त्या विड्याच्या पानावर मध्यभागी कलशावर एक खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये हळद म्हणजेच भंडारा भरून घ्यायचा आहे पूर्ण भरपूर असा आणि ती खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। नंतर कलशाला 5ही बाजूने हळद कुंकूचे बोटने लावून घ्यायचे आहे, 5ही बाजूने अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे। तर श्री मल्हारी मार्तंड आणि मलीमल्ल दैत्य यांचे 6 दिवस युद्ध झाले म्हणून हे 6 दिवस षडरात्र म्हणून साजरे केले जाते। 6व्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मलीमल्ल दैत्यांचा संहार केला, तेव्हा खंडोबा मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला देवलिंग रूपाने प्रकट झाले, तोच हा चंपाषष्ठीचा दिवस। तर आता या ताम्हणामध्ये 5 ठिकाणी म्हणजे 5ही बाजूने 5 विड्याची पानं ठेवून घ्यायची अशा प्रकारे आणि या 5ही पानांवर म्हणजे 5ही विड्याच्या पानांवर सर्वात पहिले थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि ह्या तांदूळावर एक सुपारी म्हणजे 5 अशा सुपारी ठेवून घ्यायच्या आहे। तर इथे मी तांदूळ ठेवून घेते आहे आणि नंतर त्यावर एक अशी सुपारी ठेवून घेणार आहे। आता ह्या प्रत्येक सुपारीवर
भंडारा म्हणजेच हळद, भरपूर अशी हळद वाहायची आहे, प्रत्येक सुपारीवर वाहायची आहे. तर या चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्य कोणता करतात, तर चंपाषष्ठीच्या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळी शिजवून त्यात दही व मीठ घालतात. टणकेचा रोडगा किंवा वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. त्या दिवशी बाजरीचे नागदिवे केले जातात. पुरणाचे 5 दिवे करून देवांना ओवाळायचे असते. आता तुमच्याकडे जर खंडोबा देवाची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची ताम्हणात, नाही तर इथे मी टाक ठेवला आहे आणि ह्या टाकाला म्हणजे खंडोबा देवाला भरपूर अशी हळद वाहायची आहे. कुंकू अजिबात वाहायचं नाही आहे. हळद म्हणजे भंडारा खूप प्रिय असतो खंडोबा देवाला, म्हणून भंडारा इथे वाहायचा आहे. आणि जर फोटो असेल तुमच्याकडे तर फोटोलासुद्धा इथे भंडारा म्हणजे हळद वाहायची आहे. नंतर फूल वाहायचं आहे खंडोबा देवाला, आणि जे पानं आपण ठेवले होते विड्याची पानं, प्रत्येक सुपारीलासुद्धा इथे फूल वाहून घ्यायचं आहे. आता इथे आपण तळी भरणार आहोत. ही अशा प्रकारे तळी भरली आहे. आता तळी भरल्यावर ही तळी उचलायची आहे. तर जेव्हा हे ताम्हण आपण उचलतो तेव्हा म्हणायचं आहे, 3 वेळा उचलायचं आहे, सदानंदाचा येळकोट येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणायचं आहे. आणि ही तळी 3 वेळा अशी उचलायची आहे. आणि नंतर ही तळी घेऊन तळीची आरती म्हणायची आहे. ती तळीची आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, ती तुम्ही नक्की बघा. ही तळी भरण्यासाठी 1 किंवा एकापेक्षा जास्त लोकांनी हात लावायचे आहे. आणि यानंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करायची आहे. अशा प्रकारे हे तळी उचलायची आहे. नंतर ही तळी म्हणजे हे ताम्हण जे आपण कलश आहे तो आपल्या डोक्याला लावून घ्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि आरती करायची आहे. तर हे देवाकडे तोंड करून भंडारा नंतर आणि खोबरे उधळायचे आहे, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये जे काही खोबरं आहे ते उधळायचे आणि भंडारासुद्धा उधळायचा आहे. तर किमान वर्षातून एकदा तरी कुलदेवताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यायचा असतो. तर अशा प्रकारे ही खंडोबाची तळी भरली जाते. तर तुम्ही यावर्षी नक्की घरच्या घरी तळी नक्की भरा. कुलदेवाचा म्हणजे खंडोबा देवाचा आशीर्वाद हा नक्की तुम्हाला भेटेल. तसंच खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. तर महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा लसूण वांगी वर्ज्य असते. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. तर अशा प्रकारे तुम्ही जो मी नैवेद्य सांगितला तो नैवेद्य नक्की करा आणि अशा प्रकारे तळी नक्की भरा. तर ही तळी अशा प्रकारे भरली जाते. जर तुम्हाला कशी वाटली ही माहिती, तुम्हाला जर ही आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तळीची आरतीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ती नक्की जाऊन बघा.